लाडकी विद्यार्थी योजना साठी तुम्ही उपोषण करताय, काय नेमकं मागण्या आहेत, काय सांगाल? सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा गाजावाजा करताना दिसत आहेत. मात्र त्यांची मुलं जी आहेत, शालेय विद्यार्थी जे आहेत, त्यांना शाळेमध्ये सुरक्षितता नाही आहे. जर पाहिलं आपण तर मूलभूत सुविधा नाही आहेत. बीड जिल्ह्याचा प्रश्न जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातल्या 1420 जिल्हा परिषद शाळेमध्ये वीज नाही आहे. मग डिजिटल शिक्षणाचा गाजावाजा करत असताना विजेच्या अभावी विजेची उपकरणं असतील, त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. दुसरी गोष्ट, बीड जिल्हा परिषदेच्या 350 शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही आहेत. त्याचबरोबर बीड जिल्हा परिषदेच्या 350 शाळांमधील 592 वर्ग खोल्या मोडकळीस आलेल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जी समिती आहे, सखी सावित्री समिती, ती केवळ कागदावर असतात आहे. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना की ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना असतात आणली, तसं शालेय विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना असंच आणावी. यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सुज्ञ पालक जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करत आहोत. हक्काचं नाही कुणाच्या बापाचं शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे, शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे, शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे, मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना अंमलात आलीच पाहिजे, मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना अंमलात आलीच पाहिजे, मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना अंमलात आलीच पाहिजे. शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, शिक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. शालेय विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा